आज आपण शांती ब्रह्म एकनाथ बाबाचं प्रसिद्ध असणारं भारूड अशी ही थट्टा, भल्या भल्या अशी लाविला बट्टा, या भारुडामधील 8व्या चरणामधील भाग 2 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. थट्टेपासून सुटले चौघे जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जान, त्याला नाही बट्टा अशी ही थट्टा, भल्या भल्याशी लाविला बट्टा. प्रथम मी शांतीब्रह्म एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण या भारुडाला माझ्या जीवनामध्ये 2025मध्ये मी सुरुवात केलेली होती. कारण 9 चरणाचं हे भारूड आणि ह्या 9 चरणावर माझं हे कारण 9वं हे चिंतन माझ्या जीवनामध्ये चालू आहे. कारण नाथबाबांनी 4 जणाला त्यांच्या जीवनामध्ये बट्टा लागलेला नाही असं या 8व्या चरणामध्ये सांगतात. आपण भाग 1 मध्ये शुक आणि भीष्म यांच्या जीवनामध्ये थट्टेनं त्यांना कसाच बट्टा लावलेला नाही असं नाथबाबांनी सांगितलेलं आहे. आता हनुमंतराय आणि कार्तिक स्वामी यांच्या जीवनामध्ये थट्टेनं त्यांना बट्टा लागलेला नाही. या 4 महात्म्याला त्यांच्या जीवनामध्ये कसाच बट्टा लागलेला नाही असं नाथबाबा म्हणतात. आज हरिदिनी आहे. हरिदिनी असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कारण हे भाग्य माझ्या जीवनामध्ये समजतो. दुसरं अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू चिन्मयानंद स्वामी दर्जी बोरगाव इथं उत्सव चालू आहे स्वामीचा. कारण 12 तारखेला हा सप्ताह कारण सुरुवात झालेली आहे. म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प कारण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणीही माझ्या जीवनामध्ये व्हावं असं हे त्रिवेणी संगम इथं आलेला आहे. म्हणून आज या भारुडाला माझ्या जीवनामध्ये पूर्ण विराम देणार आहे. म्हणजे या भारुडाचं 9व्या चरणाचंही चिंतन मांडण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. आता नाथबाबा काय म्हणतात ते पाहू. थट्टेपासून सुटले चौघे जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जान, त्याला नाही बट्टा. आता हनुमंतरायाची कथा सर्वांना माहीत आहे. मात्र थोडक्यामध्ये सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला, नामा म्हणे म्या वंदिला. आता मला ह्याच्यामधून एक सांगायचं आहे. आता वानरराज जे केसरी नंदन आणि माता अंजनी यांनी भगवान शंकराची कठोर अशी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेस भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. काय वरदान पाहिजे ते मागा म्हटल्यानंतर तुमच्यासारखाच पुत्र माझ्या पोटाला यावा असं वरदान त्या दोघांनी मागितलं. भगवान शंकर यांनी तथास्तु म्हटले आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भगवान शंकराला कारण एक वानराच्या पोटी जन्म घ्यावा लागला. अंजनी माता हे वानरीन आहे. त्या वानरीच्या पोटी भगवान शंकर यांचा जन्म झालेला आहे. इकडं अयोध्येचा राजा दशरथ यालाही मुलगा नव्हता. त्यानेही त्याच्या जीवनामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण झाल्यानंतर यज्ञाचं फळ म्हणून सर्व देव लोकांनी या 3 राण्याला फळ देण्यात आले आणि ते फळ दिलं असताना कैकेयीच्या हातामधलं फळ घारीनं झपकून झेप मारली आणि तिच्या हातामधलं फळ घेऊन ती घार गगनाच्या वेगाने आकाशामध्ये धावू लागली आणि ते धावत असताना घारीच्या कारण पायामध्ये धरलेलं फळ कधी पडलं हे घारीला तिच्या जीवनामध्ये माहीतच नाही. मग ते फळ वाऱ्याच्या वेगाने
अंजनीच्या वटीमध्ये म्हणा, अंजनीच्या हातामध्ये पडलं. मग आता अंजनीनं पाहिलं की हे फळ भगवंताने दिलेलं आहे, हा भगवंताचा प्रसाद, म्हणून तिने तिच्या जीवनामध्ये प्रेमाने आदराने तो सेवन केला आणि अंजनी तिच्या जीवनामध्ये गर्भधारण झाला आणि गर्भधारण झाल्यावर हनुमंतराय यांचा जन्म झाला. आता हनुमंतरायचं नाव का पडलं? अनेक कथा हनुमंतरायाच्या भिन्न भिन्न जरी असल्या तरी हनुमंतरायाला अनेक नावं आहेत. वायुपुत्र बी म्हणतात. वायुपुत्र का? वाऱ्याच्या वेगाने ते फळ अंजनीच्या पदरामध्ये पडलं, हातामध्ये पडलं, म्हणून वायुपुत्र म्हणतात. आता मारुत म्हणजे वारा, वाऱ्याच्या वेगाने आलं म्हणून मारुती हे असं नाव हनुमंतरायाला पडलेलं आहे. आता हनुमंतराया काय नाव पडलं? कारण भगवान शंकर अंजनीच्या पोटाला आल्यानंतर ते अत्यंत शक्तिशाली होते, अत्यंत शूर, अत्यंत धीर असणारे हनुमंतराय. आईला विचारलं, मी कोणतं फळ खाऊ? आईनं सांगितलं की बाळा, लहान असताना ते म्हणले की बाबा जे लाल फळ दिसतं तेच तुझ्या जीवनामध्ये खा. आता मग हनुमंतरायाने सकाळा सूर्य उगवून आलेला होता आणि सूर्य लाल दिसतो सुरुवातीला. हनुमंतरायाला वाटलं हे फळच अत्यंत चांगलं आहे. आकाशामध्ये झेप घातली आणि त्या सूर्याला पकडण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहेत. इंद्रदेवानं आता कशाला त्यांच्या नादाला लागावं आणि इंद्रदेवाने त्यांचं वज्र सोडलं, पण त्या वज्राचा काही उपयोग हनुमंतरायाच्या जीवनामध्ये झालेला नाही. मात्र थोडं वज्र त्यांच्या हनवटीला लागलं, म्हणून त्यांची हनवटी थोडी वाकडी आहे, म्हणून हनुमंत हे नाव त्यांच्या जीवनामध्ये पडलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये यश जर पाहिजे असेल तर यश हा गुण हनुमंतरायाकडे आहे. आणि गावोगाव हनुमंतरायाचं मंदिर आहे. असं एकही गाव नाही, एकही खेडं नाही, त्या खेड्यामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. मला एक ह्याच्यामधून सांगायचं आहे, ज्या वानराचं तोंड सकाळ बघू नये असं शास्त्र सांगतं. मात्र आपल्या जीवनामध्ये जर यश पाहिजे असेल तर हनुमंतरायाचं दर्शन झाल्याशिवाय, हनुमंतरायाच्या कृपा झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही. म्हणून तुम्ही कोण्या कुळामध्ये जन्माला आलात, तुम्ही कोणत्या घरामध्ये जन्माला आलात याला महत्त्व नाही. तुमचं कर्म किती श्रेष्ठ आहे तुमच्या जीवनामध्ये, कर्माला अत्यंत श्रेष्ठ महत्त्व दिलेलं आहे. म्हणून हनुमंतराय ब्रह्मचारी आहेत, हनुमंतराय चिरंजीव आहेत. असे हे 4 जण, कारण नाथबाबांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता चौथा कार्तिक स्वामी भगवान शंकराचे पुत्र आहेत, माता पार्वतीचे पुत्र आहेत. त्यांच्या जन्माच्या कथा भिन्न भिन्न आहेत. अशा भिन्न भिन्न कथा सांगून तुमच्याही मनाची द्विधा अवस्था होते. म्हणून त्यांची पत्नी, कारण वल्ली आणि देव यांनी अशा 2 पत्न्या आहेत. त्यांचं कारण उत्तराखंड जिल्ह्यामध्ये रुद्रप्रयागमधील कानकचोरी गावाजवळ त्यांचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. असे हे 4 जण, सुखदेव महाराज, भीष्माचार्य, हनुमंतराय, कार्तिक स्वामी, त्यांच्या जीवनामध्ये थट्टेपासून ते मुक्त आहेत. हे 4 जण या जगामध्ये कारण चिरंजीव आहेत. या जगामध्ये या 4 जणाला कसाच बट्टा लागलेला नाही. थट्टेनं या 4 जणाला त्यांच्या जीवनामध्ये कसाच बट्टा लावलेला नाही, असं नाथबाबा भारुडाच्या 8व्या चरणामध्ये सांगतात. नाथबाबा भारुडाच्या 9व्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी सर्वाला थट्टेने भिवून तुम्ही चाला, नाही तरी नरककुंडाला, अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला बट्टा. कारण नाथबाबा सांगतात की आपल्या जीवनामध्ये थट्टेपासून म्हणजे या कामापासूनच सर्व विकाराचा जन्म आहे आणि या कामाचं प्रभुत्व या जगावर आहे. कारण कुणाला कामापासूनच अहंकार आहे, कामापासूनच लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. सर्व विकाराचा उत्पत्ती
या कामापासून आहे. म्हणून कामापासूनच ब्रह्मदेवाला त्याच्या जीवनामध्ये अहंकार आला. कामापासूनच नारद मुनी नारदाची नारदी झाली. दुर्योधन, द्रौपदी, भस्मासूर, वानरराज बाली, रावण सोन्याची नगरी असून, कारण रावणासारखा महान भक्त भगवान शंकराचा नाही. त्याच्या जीवनामध्ये थट्टेनं त्याला बट्टा लावलेला आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्य मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बट्टा लागणार नाही, असं होणारच नाही. म्हणून नाथबाबा सावध करतात. एवढे महान लोकाला त्यांच्या जीवनामध्ये जर बट्टा लागलेला असेल, तर तुमच्या जीवनामध्ये बिहून संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं आचरण आहे. तर तुमचं आचरण शुद्ध नसेल, तुम्ही कितीही मधुर तुमच्या जीवनामध्ये बोलत असताल, त्या बोलण्याला काही महत्त्व नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध माझे जिताती शरीरी, कवळे ते वरी बोलतसे. जर हे काम क्रोधानं बनलेलं शरीर आहे प्रत्येक मनुष्याचं, त्याच्या जीवनामध्ये या काम क्रोधाला जिताती, अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजांनी जिताती हा वापरलेला आहे. आपण आता नंतर, कारण याच अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण रात्री अखंड हरिनाम सप्ताह दर्जी बोरगाव येथे साठे महाराजांनी सुंदर असं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये मांडलेलं आहे. कारण सुंदर अशी कथा त्यांचीच चालू आहे तिथं दर्जी बोरगावला. आपल्या जीवनामध्ये जावं, भगवंताची कथा ऐकावी, भगवंताचं भजन करावं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले. कोण पुण्य त्यांचा, कोण पुण्य यांचा. कारण कोणत्या पुण्याईनं, कारण त्या संताचा सेवक होता येईल, असं जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न भगवंताला करतात. म्हणून आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला संताचा सेवक व्हायचा असेल, तर कोणतं पुण्य लागेल, कोणत्या पुण्याईनं आपल्या जीवनामध्ये त्या संताचा सेवक व्हावं लागेल. आणि संत त्यांच्या जीवनामध्ये कसे असतात, जीही द्वंद्वाधिक दुरावले. ते द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले असतात, दोनच्या पलीकडे गेलेले असतात. असं सुंदर असं साठे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये रात्री चिंतन मांडलेलं आहे. हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प सद्गुरू चिन्मानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी, नाथबाबाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.